गोष्टीचा यश असं आहे म्हणलं किंवा अपयश येईल म्हणलं, फक्त मरण नाही या गोष्टीला येणार पण अपयश आहे असणाऱ्या मारुती रायाला धरून तुझ्यापर्यंत आणेल, पण याला काहीतरी अपयश झाल्याशी राहणार नाही, मरण फक्त नाही असं सांगू लागलेले ऐके निब्रम्याचे उत्तर अवघे करीती जय जयकार सैन्य संभार सद्वनी. ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्रजित असणाऱ्या मारुती रायाला धरून इकडे असणारा लंकेमध्ये आणेल असं ऐकल्याबरोबर खूप आवेश आला, आनंद वाटू लागला, मोठमोठ्या फेरी वाजू लागल्या, आता समोर सोबत असणारं सैन्य खूप दिलं इंद्रजिताच्या आणि असणारे चाललेले आहेत युद्धाला. गुहे सांगे सोय रावण वानर नव्हे साधारण रण कर्कसाती दारुण जाण संपूर्ण कृतांत. त्यावेळेस सांगू लागलेत राजा रावण फिरू फिरू असणारा इंद्रजितला सांगतात की बाबा हा मारुती राया साधा सुद्धा नसून फार मोठा युद्ध आहे म्हणले, तू असणारा तुझ्या मनानं असणारं चांगलं हुशारीनं असणारं मागं पुढं बघून असणारं त्याच्यासोबत युद्ध करावं लागल, ढिल्यात करू नको असं सांगू लागलेले आहे. जे जे गेले आज कवनी तेथे पडले काळाचे वदनी सैन्य आत्मगदरथ गांजनी वीर मर्दोनी निर्धाळिले. राजा रावणाने सांगितलं इंद्रजिताला किंवा इथून पाठीमागं जेवढे अशोक वनामध्ये पाठवलेले आहेत मारुती बरोबर युद्ध करता तेवढे असणारे काळाच्या झबड्यामध्ये गुप्त झालेले, एक सुद्धा परत आला नाही, तसं तू तरी करू नको असं सांगू लागलेले आहे. जे जे देखिले हनुमंते तेथे निमाले निश्चिते बोंब सांगवया पुरते नेदी विराते उरी उरो. इंद्रजिताला सांगायला सुरुवात केली की बाबा जेवढे असणारे त्या मारुती संघ युद्ध करायला पाठवलेले आहेत एवढा परत एक सुद्धा फिरला नाही, फक्त उरत येडे वागडे पाठीमाग असणारे बसणारे फक्त बोंब कर सांगण्यापुरते एवढीच उरत म्हणले, सारे तिकडे गुप्त होत होते, असं काही होऊ नये असं हुशारीने युद्ध कर म्हणून सांगू लागले. कवच न चले तया पुढे ओढन खांडो ते बापुढे कोण राहे तया पुढे गाय रोकडे भांडी. सांगू लागले की बाबा असा असणारा मारुती राय आहे, त्याच्या अंगावर असणारं कवच असेल, काही अस्त्र शस्त्र असतं विद्या असतं, काही तिथं चालत नाही, की याला ह्यो मी याला असं समजायचं असं सांगू लागले आहेत. शास्त्रीने रूपतिमान नचले अस्त्राचे प्रेरण आपुले वाचोनी प्राण रणागण साधावे. सांगू लागले तर आपला प्राण वाचून रणांगणामध्ये असणारं साधन साधवायचं आहे, त्याला काहीच होत नाही, बाण हाणला तरी टोचत नाही, अस्त्र शास्त्र त्याच्यावर काही चालत नाही, असं असणारं हुशारीने युद्ध करायचं असणारे सांगू लागलेले आहेत. गुहे सांगता तुझ पासी परमशक्ती तुझ्यासी उच्च निर्धाळिले सैन्यासी महावीरासी मारक. सांगू लागले राजा रावण असणारा गुह्य गोष्ट असणार सांगू लागले तर किंवा आतापर्यंत तुला सांगितलं म्हणले ते मारुतीरायाचं शेपूट एवढं ज्ञानी आहे आणि एवढं हुशार आहे, एक सुद्धा युद्ध असणार त्यानं परत येऊ दिला नाही, तसं तुला मी सांगतो तू तरी हुशारीने कर, पाठीमागं जसं घडलं असं घडू नये, काहीतरी शौर्य मिळवून परत ये असे सांगू लागले. इंद्रजित म्हणे असोत युक्ती सत्य ब्रह्म्याची वचन उक्ती गळा बांधून मारुती लंके प्रती आणीन. असं असणाऱ्या राजा रावणाने सांगितल्याबरोबर इंद्रजित परत वडिलाला बोलू लागलेला आहे. ब्रह्मदेवाची युक्ती आहे, ब्रह्मदेवाने जे काय वरदान दिलेलं आहे, तुझा इंद्रजित असणारा मारुती रायाला धरून असणाऱ्या ह्या लंकेमध्ये घेऊन येईल, असं ह्याच्यावर अति आनंदी झाला, खुश झाला, तेच करीन असं इंद्रजित बोलू लागलेला आहे. ऐकून इंद्रजिताचे उत्तर विरी केला जय जयकार झाला वादांचा गजर सैन्य संभार चालिला. असं इंद्रजिताचं उत्तर ऐकल्याबरोबर सर्व वीर एक खड्ड्या उठलेले आहेत, मोठमोठ्यानं गर्जना करू लागले आहेत, मोठमोठ्या ढेरी असणाऱ्या वाजू लागलेल्या आहेत आणि संभारचे संभार असणाऱ्या अशोकवनाच्या मार्गाने असणारा निघालेला आहे. मत मातंग महात्वर सयाची प्रवृत्ते कुंजर शतानुशत कोटी रहवर आशिवार असंख्य. नेमके वीर मत मातंग अशा नावाचे असणारे मोठमोठे असणारे वीर होते, हे सर्व लवा जमा घेऊन हाती घोड्याला लष्कर सर्वजण घेऊन असणारे युद्ध
युद्धाच्या मार्गाने असणारे चाललेले आहेत. एक वळंगले उष्टरी, एक वळंगले महाकरी, एक चढले आत्मावरी, गिरा गजरी गरजत. मोठमोठ्याने वीर गरजू लागलेले आहेत. कुणी घोड्यावर बसलाय, कुणी अश्वावर असणारे बसलेले आहेत, कुणी हत्तीवर बसले आहेत, काही असणाऱ्या रथामध्ये बसलेले आहेत, काही वीर पायी चाललेले आहेत. असं मोठमोठ्याने गर्जना करीत भेरी वाज रणांगणाच्या ठिकाणी भेरी वाजवीत चाललेले आहेत. वाढ उडविती जय केसरी, नाचविती तिच पायावरी, हो हो मामा जिजी करी, यावा स्वारी दावी जय. सांगू लागलेत किंवा त्या ठिकाणी सांगतात की घोड्यावर बसायचं, घोडा दोन पायावर करायचा, घोडा नाचवायचा, इकडं तिकडं फिरवायचा, असे काही त्या ठिकाणी असणार स्वतःच कर्तृत्व करून असणारे ते वीर दाखवू लागलेले आहेत. वीर वाटीव आतुर बळी, हस्त बाहू करतळी, कंगाल टोपराग बळी, मुक्तामणी मेळी पाखरा. सांगू लागले ते वीर कसे आहेत की जशाप्रमाणे वीजा चमकावा अशा प्रमाणे असणारे तेजस्वी वीर होते. मोठमोठे घोडे असणारे त्यांना बसायला होते, चांगले तेजस्वी त्यांच्या अंगावर असणारे सुवर्णाचे असणारे काय होतं, हे सर्व वीर असणारे मोठमोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत. आणि भाऊ मनामध्ये असणारे त्यांच्या असणारे जिंकूनच येऊ असं असणारे वीर स्त्री संचारलेली होती आणि असे निघालेले आहेत. अंगंत्राने पैविरासी, लखलखित तेजरासी, हिरे माणिक जडले त्यासी, रवी प्रभेसी समप्रभा. असे वीर दिसत होते की जशाप्रमाणे वीर चमकावांस कडकड वाजतो किंवा आवाज होतो तशाप्रमाणे असणारे सर्व असणारे वीर सर्वांच्या अंगावर भूषण होतं, लख 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 करीत होते, चमचमाच करीत होते, असे त्यांच्या अंगावर वस्त्र सुद्धा होते. असे वीर असणारे युद्धाला निघाले आहेत. शेळीचा बळी शक्ती तोमर, आळा उचवान कोयतेकार, चूळ त्रिचूळ परचधर, धनुर्धर पायांचे. सर्वजण वीर निघालेले आहेत. सर्वांच्या हातामध्ये शस्त्र अस्त्र आहेत. कुऱ्हाडी घेतल्यात, कुणी तलवारी घेतल्यात, कुणी फरशेधर घेतल्यात, कुणी बाण धनुष्य घेतलेत. आपापल्या असणाऱ्या जशाप्रमाणे जसं शिक्षण झालंय अशाप्रमाणे शस्त्र अस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि आवेशाने निघालेले आहेत. भेंडी माळा चेंडू चक्रे, गदा मुलगुल परिग पत्रे, सिद्ध केली अग्निशस्त्रे, नाना यंत्रे रणमारा. रणांगणाच्या ठिकाणी युद्ध करण्याकरता असणारे अमुक प्रकारचे असणारे शस्त्र अस्त्र गोळा केले. सर्व शस्त्र अस्त्राचा साठाची साठा भरलेला आहे, रथ भरलेला आहे, कोणी हातामध्ये घेतलेले आहे. एवढं शस्त्र अस्त्र घेऊन असणारे मात्र संघ युद्ध करण्याकरता निघालेले आहेत. अलंगाईत बाणाईत, तुळणे ओढणे धडकीत, कोयतेकार पैतळपत, जेटी पिलंगत मुष्टीघात. हातामध्ये धरलेले आहे ते कोयत्यासारखे काही शस्त्र होते, तलवारी सारखे काही शस्त्र होते, गद्यासारखे काही शस्त्र होते. आपापल्या हातामध्ये शस्त्र धरलेले, स्वतःच्या मनामध्ये आवेश आलाय आणि आवेशाच्या भरामध्ये असणारे मोठ्यानं गर्जना करू लागले आणि गर्जना करीत असणारे निघालेले आहेत वीर. खड्ग हात केटक हस्त, पटाईत पटी हस्त, सामदाडा कटर हस्त, आत्मपात पयायका. सांगू लागले तर खडक काही हातामध्ये घेतलेले आहेत, पटाईत होते, काही शिक्षण वेगवेगळे झालेले होते, पटाईत होते, त्या पट्ट्या काही होत्या आणि एका मागामध्ये असणारे युद्ध करून बघायचं, खनखन वाजवायचं असे असणारे करीत शिक्षण घेत घेत निघालेले आहेत. आयचे पायांचे मोगर, वीर चालल्या पार, भाट गरजती कैवार, गज गंभीर गडगर्ज. असे सर्व वीर असणारे मोठमोठ्याने गर्जना करीत निघालेले आहेत, भाट गर्जना करू लागलेले आहेत. आता असणारा तो मात्र असणारा जगू शकत नाही असं सर्वांना वाटू लागलं, असा त्यांना आवेश आलेला आहे आणि हावभाव बघून कुणाला बी वाटतं की आता असणारी गोष्ट होती. आज सर्वांचा असणारा विश्वास येऊ लागलेला आहे. पुढे पायांचे निधडे वीर, तया मागे आविस्वार, तयाचे पाठीची रहवर, राजकुमार ता मागे. सांगू लागले तर पुढे वीर असणारे घोड्यावर होते, काही असणारे रथावर होते आणि काही असणारे पायदळ वीर होते. त्याच्या पाठीमागे असणारे प्रधान पुत्र असे काही होते. सर्व असणारे वीर रांगाची रांगा असणारे निघालेले आहेत. जाती लोचे ब्या तिकट, वरियान चाले वाट, दोही बाई गजांचा ताट, मोदकट चाल
असणारे दोन्ही बाजूच्या ठिकाणी असणारे रंगणात चाललेले आहेत. युद्ध चलते दोन्ही बाजूनी असणारे हत्ती चालत आहेत. मधी रांगाची रांगा असणाऱ्या युद्ध करणाऱ्या असणाऱ्या राजा चाललेल्या आहेत. असं मध्ये जायला सुद्धा सांगा नाही एवढा भारची बाहेर असणारा निघालेला आहे. श्वेत पिता रक्त बहुपताकी सैन्य सोबत पताकी वाढवावया पुरुषार्थ बिरदाईत वागविती. सांगू लागले काही बिरदाई तुझे काही मोकळे माणसं होते त्यांनी मोठमोठ्या पताका हातामध्ये घेतलेला. पताका लय जर दिसल्या तर असणार पुढल्याला असणार दबाव पडत असतो म्हणून सर्वजणांनी काही पताका जास्त घेतले त्या मोठमोठ्याने असणाऱ्यावर आकाशामध्ये पताका फडकू लागलेल्या आहेत. आज सर्वांनी घेऊन असणारे निघालेले आहेत. सूर्यप्रभा समुयुक्त रथ निजते जे लखलखित ध्वज पताका सोबत ओळंगबत बहुमाळा. सांगू लागले आहे तर रथ जर निघाला तर जशाप्रमाणे सूर्य असणारा तेजस्वी वाहन दिसतो सूर्य का बघू देत नाही असा रथाची असणारे दैदिप्य वाहन असणारा रथ दिसतो. असे असणारे सर्व वीर असणार त्या ठिकाणी निघालेले आहेत. तडक फुटले एक सरे भेंडी माळांचे पागोरे खाईली रणतुरे वीर गजरे गरजती. मोठमोठ्याने वीराचे गजर असणारे भरलेले आहेत. तुंबळची तुंबळ चाललेत. मोठमोठ्याने रथ असणारा मध्ये बसून गर्जना करू लागले तर गर्जना करीत आवेशामध्ये असणारा बडबडा असणारे त्या ठिकाणी असणारे मारत्र्याला आपल्याला धरायचे आणायचं ह्याचा आवेशामधून असणारे निघालेले आहेत. धडधडा विघाते पायी निशाने लागली एकची गाई वीरानी वाजती लवलाई दुदुंबी पायी त्राटिल्या. सांगू लागले आहेत की मोठमोठ्यांना दुदुंबी भेरी असणारे वाजू लागले तर सर्व वीर असणाऱ्या आवेशाच्या भरामध्ये असणारा मोठमोठ्याने गर्जना करीत आहेत. एकामुरी एक असणारं पळायचं आपलं शस्त्र हातामध्ये घ्यायचं आणि पुढे असणारे पळत निघालेले आहेत. शंख मृदुंग टाळ घोळा वाजती काळा घरगती गोगर गळा दोन्ही आगळा मृगांचा. सांगू लागले की सर्व वाद्यांचा गजर त्या ठिकाणी होता. सर्व वाद्यांचा गजर वाजवीत मोठमोठ्यानं गर्जना करीत असणारा कुणाचा कुणाला मिळेल नाही असं एवढी गर्जना करीत असणारे सर्व वीर असे रणांगणाच्या ठिकाणी चाललेले आहेत. पावे वाजती तोपटे करी पत्र त्राटिल्या बेरी चंडवानी जल्या चंडमोहरी निशाने गजरी गरजती. निशाणी आहेत काही गजर आहे निशाणी गजऱ्या मोठमोठ्याने असणारे गरजू लागले तर आवाज करीत आहेत. बेरी वाजू लागलेल्या आहेत. मोठमोठ्या पताका असणारे लावून वरी उंच धरून असणारे त्या ठिकाणी निघालेले आहेत म्हणतात. रणी वाजती गिडबिडी भेंडा मळमूत्र लिडबिडी ऐकणी हनुमंताची प्रवडी भय दाकई घेतला. सांगू लागलेले आहेत की त्या ठिकाणी एवढं असणारं गर्जना करीत असणारे मोठे वीर निघालेले आहेत किंवा जे काही नाही दावायचं हे हावभाव असणारे त्या ठिकाणी सर्व वीर दाखवू लागले आहेत किंवा आपला हावभाव जर दाखविला तरच असणारं पुढल्याला समोरच्याला वजन पडावा असं असणारे करू लागलेले आहेत. हनुमान एकला एक वानर त्यावरी आम्ही तदळ भार तरी दाखती समग्र झनी वानर मारिला मा. सांगू लागले तर बोलू लागलेत किंवा रणांगणाच्या ठिकाणी असणारा अशोकवनामध्ये फक्त एक असणारा पालेखाऊ आणणार आहे. आमचं तर दळभार आहे. हाती घोडे असणारे सर्व दळभार एवढं मोठं असणार त्याला मारायला काहीच आम्हाला लागणार नाही असे काही बोलू लागले आहेत. ऐकोनी वाजंत्र्याचा नाद सैन्य देखोनी सनीद हनुमान करीतो आलाद राम गोविंद तुष्टला. त्यावेळेस असणारा एवढा गजरची गजर भारची भार असणारा सर्व युद्धाचा आलेला आहे. मोठमोठे रणभेरी असणारे वाजत आहेत. हे मारुतीरायानं पाहिल्याबरोबर असणारा पाहिलं माघारी फिरून बघितलं म्हणले भगवंत माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत आता बरं वाटायला लागलंय असं मारुतीराया बोलतात. करावया राक्षसांची झगडा मुहूर्त केला वन पावडा इंद्रजिताचा पादडा रणी रोकडा झाडीन. त्यावेळेस बोलू लागले की आता रणांगणाच्या ठिकाणी सर्व युद्ध असणारे आलेले आहेत. यांना आता एका थोड्याच मिनिटात यांना सपाट करतो. इंद्रजिता संघ असणारं युद्ध मला करायचं आहे असा आनंद असणारा वाटू लागलेला आहे मारुतीरायाला. माझे